भिवंडी तालुका के ग्रुप ग्राम पंचायत डोहड़े में दिनेश दत्तात्रेय ठाकरे की हुई उप सरपंच पद पे बिन विरोध निवड़। दरअसल बता दें कि इस बार ग्रुप ग्राम पंचायत डोहड़े में उप सरपंच पद के लिए चुनाव होने वाला था, जिसके चलते सचिन घोड़विंदे और मनोहर ठाकरे की देखरेख में इस बार ग्रुप ग्राम पंचायत डोहड़े की जो उप सरपंच पद के लिए चुनाव था वो निर्विरोध हुआ। गांव का विकास और एक नया कुशल नेतृत्व देख करके गांव के सभी जितने भी सदस्य थे वो दिनेश ठाकरे का नेतृत्व स्वीकारने के लिए तैयार थे। दरअसल देखा जाए तो गांव का विकास करना ही ग्राम पंचायत का हेतु होता है और इस हेतु पर खरे उतर के साबित होने के लिए दिनेश ठाकरे पूरी तरह से तैयार थे, जिसके चलते इस बार ग्राम पंचायत डोहड़े में जो उप सरपंच पद के लिए जो चुनाव था वो निर्विरोध हुआ। जिसके बाद गांव के सभी रहवासी, गांव के आजी माजी सरपंच और साथ ही ग्राम पंचायत के सभी सदस्यों ने दिनेश ठाकरे को बधाइयाँ दी। आज इथे जी निवडणूक पार पडली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सदस्यांचं आभार मानतो। माजी उपसरपंच वसुधा वासुदेव शिंदे यांनी राजीनामा दिला म्हणून ही निवडणूक लागली। त्या निवडणुकीमध्ये मला बिनविरोध माझी निवड केली, त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी मनापासून आभारी आहे। आणि त्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जो आहे तो सचिन भाऊचा आहे, आमचे किंग मेकर जी आमची ग्रामपंचायतमध्ये जो 5 वर्षाचा जो काही कार्यकाल आहे तो पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याचा कार्यक्रम हा सचिन भाऊच्या अध्यक्षतेखाली पार पडतो। विकास कामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या 5 गावात मला तर वाटत नाही असं कुठलं काम बाकी आहे। 5ही गावातले सदस्य एकदम कार्यक्षम, एकदम व्यवस्थितरित्या प्रत्येक गावात ज्याच्या त्याच्यात त्यांनी काम केलेले आहे। तरी पण जी काही कामं बाकी असतील ते आम्ही आता सर्व मिळून पूर्ण करू। नवनिर्वाचित उपसरपंच श्री दिनेश ठाकरे यांची सर्वांनी बिनविरोध निवड केली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि दिनेश ठाकरेला शुभेच्छा। महाराष्ट्र शासनाच्या 2020च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सचिनदादा घोडविंदे आणि मनोहरदादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व सदस्य निवडून आलेलो होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने सरपंच आमच्या सुरुवातीला बसल्या त्या हरटताई, त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी सरपंच आमच्या आई वाघे आई बसलेल्या आहेत। त्यांनी हरटताईने चांगला कारभार केला, वाघे आई चांगला कामकाज पाहत आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला उपसरपंच वारकेताई होत्या, नंतर मी स्वतः होतो, नंतर मोनिकाताई होत्या, नंतर शिंदेताई होत्या, आता दिनेशजी बसलेत। सर्वप्रथम आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने मी दिनेश ठाकरे यांना उपसरपंच बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व सदस्यांनी एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडली म्हणून सर्व सदस्यांचेही आभार मानतो। यापुढे याच्या अगोदरही आमच्या 6 गावांच्या मध्ये विकासाची अतिशय चांगल्या प्रकारे कामं झालेली आहेत। मागच्या 20 वर्षांमध्ये अडकलेली काही कामे आम्ही ह्या वेळेस पुढाकार घेऊन पूर्ण केलेले आहेत। उदाहरणार्थ कळंबोलीचा स्मशानभूमीचा रस्ता असेल, आमच्या कोशिंबीचा स्मशानभूमीचा रस्ता, कोशिंबीचा मेन रस्ता, संपूर्ण गावामध्ये 5 गावांच्या मध्ये दिवाबत्तीची सोय अतिशय उत्तमरित्या आम्ही करतो। आयुष्यमान भारत योजनापासून आता जे चालू असलेली लाडकी बहीण योजना, सर्व प्रकारची कामे आमच्या ग्रामपंचायतमधून असलेले सर्व आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी व्यवस्थितरित्या करतात आणि या सर्वांच्या मध्ये आमचे सचिनदादा घोडविंदे यांचा चांगला मोलाचा सिंहाचा वाटा असतो। आणि यापुढे जी काही पेंडिंग आहेत, कामं पेंडिंग आहेत, उदाहरणार्थ काही अर्धे आमचे 1-2 गावांचे स्मशानभूमीचे रस्ते आहेत, जलजीवन योजना आमच्या पूर्ण 5 गावांच्या मध्ये एकदम जोराने कामं चालू आहे जलजीवन योजनेची, ती येत्या 2-4 महिन्यात पूर्ण होऊन 5 गावांच्या पाण्याची चांगली सोय होणार आहे। आता दिनेश दादा ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की राहिलेली जी कामं आहेत त्यांचे ते
पुढाकार घेऊन स्वतः सगळीकडे मेहनत घेऊन त्या कामांना प्रोत्साहन देतील आणि आम्हा सर्व सदस्यांच्याकडून चांगले कामं करून घेतील अशी मी दिनेश दादांच्याकडून अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा सचिनदादा घोडविंदे आणि मनोहरदादा ठाकरे यांचे खूप खूप आभार मानतो की एकदम उत्तम प्रकारे ते गायडन्स करतात। आम्ही प्रत्येक सदस्याला उपसरपंच पदाची चान्स दिली, कुठेही कसलाही वाद न घेता करता खेळीमेळीचे वातावरण तयार करतो। आणि तसेच आमच्या प्रत्येक आणि इलेक्शनला आणि काही आमच्या विकासाची कामं असले तर आमच्या वैशालीताई चंदे आणि आमचे लाडके नेतृत्व इथले विष्णुदादा चंदे हजर असतात, आज ते नाही आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रुप ग्रामपंचायत डोळेच्या या पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून आमचे छोटे बंधू सचिनजी घोडविंदे यांच्या आधिपत्याखाली ग्रामपंचायत स्थापन झाली। त्यानंतर सर्वच मंडळी गुण्यागोविंदाने एकत्र राहून या ग्रामपंचायत कारभार हाकत आहेत 5 गावाचा। या ग्रामपंचायतीमध्ये सगळेच सदस्य कार्यक्षम काम करणारे असे सदस्य निवडून दिलेले आहेत लोकांनी आणि पूर्णपणे जनहिताची कामं या 5ही गावामध्ये चालू आहेत। पाणी योजना असतील, रस्ते असतील किंवा विविध कार्य असतील, सर्व सुशिक्षित ग्रामपंचायत आहे। आणि त्यामध्येच आमचे दुसरे छोटे बंधू दिनेशजी ठाकरे यांनासुद्धा उपसरपंचपदी सन्मान ह्या ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी आज दिलेला आहे आणि त्यांची आज ह्या ग्रुप ग्रामपंचायत डोळेच्या उपसरपंचपदी आज निवड झालेली आहे। त्यांचं मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो। त्यांच्या अभिनंदन करण्याकरता हनुमानजी पाटील दादा जे आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले ग्रामपंचायत डोळेतर्फे त्यांचे आम्ही सर्वच सदस्य आणि सर्व नागरिक त्यांचे आम्ही स्वागत करू आणि अभिनंदन करतो की ते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। तसेच आमच्या ह्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या वैशालीताई चंदे ह्या ग्रामपंचायतीवर खास त्यांचं प्रेम आहे आणि सतत ह्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही विकास कामं आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा आहे। आमचे विष्णुदादा चंदे आणि वैशालीताई चंदे यांच्या मार्गदर्शनाला ही ग्रामपंचायत गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे। खूप विकास कामं त्यांनीसुद्धा केलेले आहे। त्यासुद्धा या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहेत। त्यांचे ह्या ग्रामपंचायततर्फे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास ते सर्वांनाच सार्थ करून दाखवतील अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे। आणि ह्या कार्यक्रमाला जिथे आवर्जून येथील सर्व सदस्य आणि येथील सन्माननीय या परिसरातील सर्व ग्रामपंचायत नागरिक तसे इतर आलेले पाहुणे सर्वांचं जे ग्रुप ग्रामपंचायततर्फे हार्दिक स्वागत करून आणि हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की सर्वांनी आज इथे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित दाखवले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। डोळे ग्रामपंचायतमध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास झालेले, खूप चांगली कामं झालेली आहेत आणि सचिन घोडविंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी खूप मेहनत घेऊन सगळ्यांना एकोपाने वागून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यात, कामं केली आणि आज उपसरपंचाची निवड आहे तर दिनेश ठाकरे यांना हे पद मिळालं आहे, त्यांना मी खूप शुभेच्छा देतो। तसेच यात नेतृत्व हे सचिन घोडविंदेंनी केलेलं आहे आणि पूर्ण मनोहर ठाकरे यांनी केलेलं आहे। परत सर्व सदस्य त्याच्यावर सहभागी आहेत, त्यांचं सहकार्य आहे, त्यांना खूप धन्यवाद देतो।